Hello students, welcome back to class 6. Today we will see the explanation of lesson number 7 and the name of this lesson is आईचे हृदय. सर्वप्रथम आपण या पाठाचा मूळ भावार्थ समजून घेऊया. या पाठात दोन बायकांची कथा सांगितलेली आहे. मधु व मालती दोघीही गरीब बायका. दोघींना मूल नव्हते, पण काही वर्षांनी मधुला मूल झाले, परंतु मालतीला मूल झाले नव्हते. दोघी देवळात एकमेकींच्या शेजारी बसून फुले विकत असे. एके दिवशी मधुचे मूल तिच्या शेजारून नाहीसे झाले. सर्व जागी शोधले, परंतु सापडले नाही. नंतर गर्दीत ते बाळ मालतीकडे तिने पाहिले. मधुने मालतीला त्याच्याबद्दल विचारले, तेव्हा ती माझे बाळ म्हणून मोकळी झाली. दोघीत बाळासाठी भांडण होते. हा विषय घेऊन त्या सरपंचांकडे जातात. सरपंच कोयता घेऊन मुलाचे 2 तुकडे करण्यास सांगतो. तेव्हा मधु धावत येऊन मुलाला मालतीकडे राहू दे म्हणते. ती आईच्या ममतेने बाळावरील हक्क सोडायला तयार होते. हे पाहून सरपंच न्याय करतात व मधुला तिचे बाळ वापस देतात. हे या पाठाचा मूळ भावार्थ आहे. सी द पॅसेज, वी रीड द पॅसेज. चंद्रपूर नावाचे एक नगर होते. तिथे शंकराचे भव्य देऊळ होते. त्या नगरात दरवर्षी जत्रा भरत असे. चंद्रपूर नावाचं एक नगर होतं आणि तिथे शंकराचं मंदिर होतं आणि दरवर्षी तिथे काय होत होती? जत्रा भरत होती, यात्रा भरत होती. बरेच जन मनोभावे शंकराची पूजा अर्चना करण्यासाठी देवळाच्या बाजूला बसणाऱ्या बायकांकडून फुलहार घेत असे. जेव्हा आपण मंदिरात देवळात जातो तेव्हा फुलहार हे घेऊन जातो आणि ज्या देवळाच्या बाजूला बसणाऱ्या बायकांकडून लोक फुलहार घेत होते. त्या गावातच मधु आणि मालती नावाच्या 2 बायका राहत होत्या आणि चंद्रपूर नावाचे एक नगर होते. त्या गावामध्ये मधु आणि मालती नावाच्या 2 बायका राहत होत्या. मधुला मुलबाळ नव्हते. वर्षांनी तिला एक मुलगा झाला, पण तिच्या शेजारी बसणाऱ्या मालतीला मात्र मुलबाळ झाले नाही. जी मधु नावाची बाई होती तिला मुलबाळ नव्हते आणि काही वर्षानंतर तिला एक मुलगा झालेला होता, पण जी मालती नावाची बाई होती तिला मुलबाळ झालेले नव्हते. म्हणून ती सदैव नशिबाला दोष देत असे. दोघी एकमेकांच्या शेजारी बसून देवळात जाणाऱ्या लोकांना फुले विकत असे आणि दोघी कोणतं काम करायच्या? मंदिराजवळ बसून फुलं हार विकत असायच्या. एक दिवस श्रावण सोमवार असल्यामुळे देवळात खूप गर्दी झाली. मधु फुले विकण्यात दंग होती. तिचे लहानगे बाळ तिच्या शेजारी झोपले होते. दुपारी गर्दी कमी झाल्यावर मधुचे लक्ष शेजारी झोपलेल्या बाळाकडे गेले. पाहते तर काय, बाळ जागेवर नव्हते. एक दिवस श्रावण सोमवार असल्यामुळे देवळात लोकांची खूप गर्दी होती आणि मधु फुलं विकण्यामध्ये दंग होती, मग्न होती आणि तिचे छोटेसे बाळ तिच्या शेजारी झोपलेले होते. दुपारी गर्दी कमी झाल्यानंतर मधुचे लक्ष आपल्या बाळाकडे जाते तर बघते तर काय, तर बाळ जागेवर नव्हते. ती एकदम अस्वस्थ झाली. आपल्या बाळाला इकडे तिकडे शोधू लागली. तिने आजूबाजूच्या फुलवाल्यांनाही आपल्या बाळाविषयी विचारले आणि तिचं बाळ तिला दिसत नाही आणि ती एकदम काय होते? अस्वस्थ होते, उदास होते आणि आपल्या बाळाला इकडे तिकडे शोधायला सुरुवात करते. आजूबाजूला बसणारे जे फुलवाले राहतात आपल्या बाळाविषयी ती विचारते. कुणी पाहिलं का हो बाळ? इथे माझ्याजवळच झोपला होता, पण कुठल्याही बाईने त्याला पाहिले नव्हते. ती सर्वांना विचारते की माझे बाळ कुठे आहे, माझे बाळ बघितलं आहे का, पण कुणाकडनंही उत्तर मिळत नाही. त्याही मधुबरोबर बाळाला शोधू लागल्या. गावात एकच गोंधळ झाला. बाळ कुठेच दिसेना. मधु ओक्साबोक्शी रडू लागली आणि मधु खूप जोराजोराने रडू लागली. समुद्राप्रमाणे देवळात बरीच गर्दी होती. त्या गर्दीत वेडीपिशी होऊन मधु बाळाला शोधू लागली. तिचे जे बाळ होता ते दिसत नव्हतं आणि ते वेड्यासारखी बाळाला शोधू लागली. इतक्यात तिला आपला बाळ मालतीच्या कडेवर दिसला आणि थोड्याच वेळामध्ये जो बाळ होता तिचा, कुणाचा बाळ होता? मधुचा बाळ मालतीच्या कडेवर दिसला. मधु धावत मालतीजवळ गेली. हे मूल माझं आहे, मला परत दे माझा बाळ, तुला सापडला बरे झाले. तेव्हा मालतीला खूप राग आला. जशी मधु मालतीकडे धावत जाते आणि म्हणते की हे मूल जे आहे, हे बाळ जे आहे, हे माझं आहे, मला परत कर. तेव्हा मालती खूप रागाने मधुकडे बघते आणि काय म्हणते? हे बाळ काय आहे? माझं आहे. हे मी आत्ताच दत्तक घेतलेलं बाळ आहे. बरीच दिसते की माझ्या बाळाला खुशाल आपला बाळ म्हणतेस. मालती मधुला काय म्हणते की हे बाळ काय आहे? मी आत्ताच दत्तक घेतलेलं आहे आणि हे माझं बाळ आहे. हे ऐकताच मधु घाबरली. ती त्या बाळाला आपल्या हातात घेण्यासाठी खेचू लागली. दोघींमध्ये काय होते? बाळाविषयी खेचाखेच होते आणि मधु आपल्या बाळाला आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करते. त्यांचे हे भांडण पाहून लोक जमले. जवळच एक म्हातारा होता. तो म्हणाला, बायांनो, अशा भांडू नका. लोकांची गर्दी झाली आणि त्या गर्दीमध्ये एक म्हातारा त्या दोघींना म्हणतो की बायांनो, असं काही भांडू नका.
आपल्या गावाचे सरपंच हुशार आहेत, तेच तुम्हाला योग्य न्याय देतील. आणि जे म्हातारे होते, म्हातारे बाबा, ते काय म्हणतात दोघींना, की आपल्या गावचे जे सरपंच आहेत ते खूप हुशार आहेत आणि ते तुम्हाला योग्य न्याय देतील. चला आपण त्यांच्यापाशी जाऊ. असे म्हणून त्या बाळाला आपल्याजवळ घेतले व त्या दोघींना घेऊन सरपंचापाशी गेला. सरपंचापाशी दोघींना घेऊन कोण गेलेला होता? म्हातारे बाबा घेऊन गेलेले होते. म्हाताऱ्याने सरपंचांना सर्व काही समजावून सांगितले व तो म्हणाला, आता तुम्हीच ठरवा बाळाची आई कोणती. म्हातारी काय म्हणाला, की ह्या दोघीही एका बाळासाठी भांडण करत आहेत. नेमकी या बाळाची आई कोण आहे हे तुम्हीच आता ठरवा. सरपंचांनी त्या बाळाला जमिनीवर ठेवायला सांगितले. एवढ्यात मधू पुढे धावली. बाळाला दगड बोचू नयेत म्हणून तिने एक फडका जमिनीवर पसरला. सरपंचांनी जो बाळ होता त्याला, आपल्या सेवकाला त्या बाळाला जमिनीवर ठेवायला सांगितले. तेवढ्यात मधू जी होती बाळाची आई, ती पुढे धावत आली आणि बाळाला दगड बोचू नयेत म्हणून एक फडका जमिनीवर पसरवला. त्यावर बाळाला झोपवले. सरपंच नोकराला म्हणाले, जा रे कोयता आण. हे शब्द ऐकताच सर्वत्र शांतता पसरली. आणि सरपंच काय म्हणाले, की आपल्या नोकराला, की जा रे कोयता आण. आणि हे शब्द ऐकताच सर्वत्र शांतता पसरली. नोकर कोयता घेऊन आल्यावर सरपंच म्हणाले, हा कोयता घेऊन त्या बाळाचे 2 तुकडे कर. एक हिला दे व एक तिला, म्हणजे भांडण मिटेल. सरपंच काय म्हणाले आपल्या नोकराला, की हा कोयता घे आणि हा जो बाळ आहे त्या बाळाचे 2 तुकडे कर. एक मधूला दे व एक मालतीला दे, म्हणजे काय होईल, यांचं भांडण मिटेल. सरपंचाचे बोलणे पूर्वी होण्यापूर्वी मधू धावत बाळापाशी आली व म्हणाली, नको, माझ्या बाळाचे तुकडे करू नका. पाहिजे तर माझे बाळ द्या त्या बाईला. धावत बाळापाशी कोण आलेली होती? मधू धावत बाळापाशी आलेली होती आणि ती सरपंचांना काय म्हणते, की नको, माझ्या बाळाचे 2 तुकडे करू नका. जर पाहिजे असेल तर मालतीला हे बाळ देऊन द्या. तो कुठेही असला तरी सुखरूप असू दे. हे ऐकताच मालती त्या बाळाला घेण्यासाठी पुढे आली. आणि हे शब्द ऐकताच जी मालती होती ती त्या बाळाजवळ आली. सरपंच तिच्यावर ओरडले, हे बाळ तुझे नसून मधूचे आहे. आणि सरपंच त्यावर काय म्हणाले, की हे जे बाळ आहे हे तुझं नसून कुणाचं आहे? मधूचं बाळ आहे. हे बाळ तुझे नसून मधूचे आहे, कारण कोणतीही आई आपल्या बाळाला आपल्यासमोर मरताना पाहू शकत नाही. जर हे बाळ मधूचे आहे म्हणूनच मधू धावत आलेली होती आणि मालती हे सर्व काही बघत होती. यावरून जे सरपंच होते त्यांना समजते, की हे बाळ कुणाचं आहे? मधूचंच आहे. आणि ते मालतीला रागावतात. सरपंचाने चटकन ते बाळ मधूच्या जवळ दिले. तिच्या डोळ्यातून आनंदाने पाणी वाहू लागले. बाळाचे व आईचे रडू थांबले. माझा बाळ असे म्हणून ती पटापट त्याचे मुके घेऊ लागली. आणि सरपंचांनी न्याय केलं. काय केलेलं होतं, की जे मधूचे बाळ होते ते तिच्या स्वाधीन केलेले होते. आणि जसंच जी मधू आपल्या बाळाला आपल्या हातामध्ये घेते तर तिच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू वाहू लागतात आणि बाळाचे आणि आईचे रडू थांबले. माझा बाळ म्हणून ती आपल्या बाळाचे मुके घेऊ लागली. नाऊ एक्सप्लेनेशन इज ओव्हर. थँक्यू.